तर उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। मात्र यंदा प्रथमच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधी पक्षनेत्याच्या शिवाय चालतंय। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलंय। विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रश्न प्रलंबित असताना विरोधक सत्ताधाऱ्यांचं चहापानाचं निमंत्रण स्वीकारणार का हे आता पाहावं लागेल। विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आज दुपारी 2 वाजता विरोधी पक्षांची संयुक्तपणे पत्रकार परिषद होतीये। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, आज कशा रीतीने चहापानाचं जे काही आयोजन केलेलं आहे तर त्याला विरोधक हे प्रतिसाद देऊ शकतात का, ते खरंच उपस्थित राहू शकतात का आणि आजचा एकूणच कार्यक्रम कसा असणार आहे? माधवी, आपण पाहतोय की हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते। मात्र हे अधिवेशन अवघं 1 आठवड्याचं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे पहिलं अधिवेशन आहे की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही। ज्याप्रमाणे तुषारने सांगितले त्याप्रमाणे इतिहासात पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशन पार पडते, त्यामुळे विरोधक आक्रमक असणार आहे। खरं तर 2 वाजता ही विरोधकांची पत्रकार परिषद आहे। मात्र आपण नेहमी आपल्याला मेसेज पाहायला मिळतो की विरोधकांची पत्रकार परिषद, मात्र यावेळेस महाविकास आघाडीची पत्रकार परिषद अशा प्रकारचा जो आहे तो निमंत्रण पत्रिकेवर त्यांच्या आपल्याला मजकूर पाहायला मिळतो। त्यामुळे तिन्ही पक्ष जे आहे ते आक्रमक सरकारच्या विरोधात आहे। त्यामुळे 2 वाजता विरोधकांची ही पत्रकार परिषद होईल। साहजिकच आहे, आक्रमकता असणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा इतर भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील यावरती विरोधक बोलतील। त्यानंतर आपण पाहतोय की 5 वाजता सरकारच्या चहापानाचा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि सरकारकडून विरोधी पक्षांना निमंत्रित केलेलं आहे। मात्र विरोधी पक्षनेता असेल किंवा इतर सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होतील आणि या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण पाहतोय का 5:30 वाजता सरकारकडनं जे आहे ते मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि 6 वाजता पत्रकारांशी संवाद मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साधणार आहेत। त्यामुळे नेमकं विरोधी पक्षनेता का नाही किंवा विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावरती सरकारकडनं मुख्यमंत्र्यांकडनं नेमकं काय उत्तर दिलं तर हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतो का मागच्या अधिवेशनात सुद्धा भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांची नावं दिली गेलेली होती, मात्र त्याही अधिवेशनात होऊ शकलं नव्हतं। त्यामुळे विरोधकांनी कुठेतरी लोकशाही सरकार संपवत आहे अशा प्रकारची जी आहे ती टीका केलेली होती। त्यामुळे आता नेमकं सरकारकडनं काय सांगितलं जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर आपण पाहतोय का हे सगळं आठवडाभराचं कामकाज आहे। त्यामुळे उद्यापासून जे काही अधिवेशन सुरू होईल त्यामध्ये पहिल्या दिवशी पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या सादर केल्या जाणार आहेत, शासकीय कामकाज होईल आणि त्यानंतर शोक प्रस्ताव होणार आहे। खरं तर या अधिवेशनाला काही मर्यादा आहेत, कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं जे आहे ते सत्र सुरू आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आचारसंहिता लागू आहे। त्यामुळे सरकारला फार मोठ्या घोषणा करता येणार नाही। तरीही उद्या पुरवण्या मागण्यांमधनं काही मोठ्या घोषणा होतात का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। त्यानंतर आपण पाहतोय का मंगळवारी सत्ताधारी पक्षांचा प्रस्ताव असेल त्यावरती चर्चा होईल, बुधवारी पुन्हा पुरवण्या मागण्यावरती चर्चा होईल आणि पुरवण्या मागण्या मान्य होतील। गुरुवारी विरोधकांचा जो आहे तो प्रस्ताव येणार आहे, अंतिम आठवडा प्रस्ताव, त्यावरती चर्चा होईल। विरोधक कशा रीतीने त्यांची भूमिका मांडतात, कशा रीतीने आक्रमक होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राजू, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।